हे बघा, आता आपण काय केलं, स्मोकी आईज हे केली ना, एमपी आय मेकअप केलेला आहे, जो की तुम्ही हळदीसाठी स्पेशल क्रिएट करू शकता. आता इकडे काय आहे, हा शेड कसा वाटतो, एकदम वन पीस वरती एंगेजमेंट लुक किंवा तुमचा लेहंगा लुक, हेवी लुक जर असेल तर त्याला तुम्हाला आय मेकअप काय करायचं, सायलेंट ठेवायचा आहे. आणि जर तुमचा हळदीचा लुक असेल ना, तर तुम्ही त्याला असं करू शकता. मी तुम्हाला जे कलर व्हील शिकवलेलं आहे ते मी याच्यासाठी शिकवलेले, कारण की हे मिक्स मॅच कलर करून तुम्ही कलर शेड तयार करू शकता नवीन. आता तुम्हाला यालाच लाईट करायचंय, तर तुम्ही काय करणार, लाईट करणार ना, येलो आणि हां येलो हे घेणार तुम्ही, त्याला लाईट करा, हे ओपन कर. आता इनर कॉर्नर मी आता किती शाईन करतो, ती म्हणत होती शाईन पाहिजे आम्हाला, मग शाईन केली वरती बघा. इथे पण मी काय केलं, कोणतेही मेकअप करू शकतो का? हो, प्रत्येक मेकअपला तुम्हाला करावं लागतं, इनर कॉर्नर तुम्हाला कव्हर करावंच लागतं. आधी तुम्ही हे शेड घ्या किंवा ब्लॅक मॅटने पण घेऊ शकता. आणि ज्याचे डोळे छोटे असले त्याला खालून काजळ वगैरे लावायचं. व्हाईट काजळ, व्हाईट काजळ, छोटे असले तर व्हाईट. कितीचे पण छोटे आहेत ना. हो, प्रीतीचे पण डोळे छोटे, माझे छोटे आपल्याला कोणाचेच मोठे डोळे नाही. मेरी आईज कैसी छोटी के मेरे डोळे, तुमच्या जावबाईचे किती मोठे मोठे आहेत. बाहेरच पडतात. ठीक आहे, आता हे याच्यावरती आता आपण हा येलो टच देणार, येलो शिमर. जास्तच मोठे बस की आमला आम्हाला रेच डायलॉगवरती गेलं थोडं, आता त्याला आपण काय करणार, स्प्रेड करणार. असं तुम्ही शिमरचा पण टच करू देऊ शकता, त्याला द्यायचं असं तर, नाही तर नाही. दिसतोय हा, बट मेकअप सगळं झाल्यानंतर दोन्ही लुक छान दिसतात असं नाहीये, कारण की लोकांची वेगवेगळी ब्राईडची वेगवेगळी डिमांड असते, त्या डिमांडनुसार आपल्याला मेकअप द्यावा लागतात. जसं की आता ही क्वालिटी आहे, क्वालिटी वाढली तर चेंज होऊन जातं. इकडे पण आहे, इकडे पण आहे. तुमचं वर्क जर चांगला